If you turn to Hebrews 6th chapter and the second verse. इब्री लोकासपत्र 6वा अध्याय आणि दुसरं वचन. First verse and the second verse. 1 आणि 2 वचन. Therefore, leaving the principles of the doctrine of Christ, let us go on unto perfection. आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया. Let us go forward into perfection. पहा, इथं लिहिलंय की आपण प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया. To the Hebrews says, इब्री लोकासपत्राचा लेखक इथे असं म्हणतो, not laying the old doctrines again and again. पुन्हा आणि पुन्हा प्राथमिक बाबींसंबंधीचा पाया पुन्हा न घालता. Second verse, of the doctrine of baptisms, of laying on of hands, of resurrection of the dead, and of eternal judgment. दुसरं वचन, आणि बाप्तिस्म्यांचे हात वर करण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता. Now the Bible says these are the first doctrines. बायबल सांगतं की हे सगळे पहिले सिद्धांत होय. And from these doctrines we go on into perfection. आणि मग या प्राथमिक सिद्धांतांपासून आपण पुढे प्रौढतेप्रत चालत जातो. But we don't know the first doctrines. पण आपल्याला मूळतः प्राथमिक सिद्धांतच माहित नाही. What is baptism? बाप्तिस्मा म्हणजे काय? Baptism is I am dead with Christ. बाप्तिस्मा म्हणजे मी ख्रिस्ता बरोबर मृत आहे. These bribe taking hands, this extortion, this plundering hands पाय लाचखोर हात, have become giving hands. खंडणी घेणारे हात, घोटाळा करणारे हात आता देणारे झाले आहेत. These old extortion taking hands are dead. जुने खंडणी घेणारे हात आता मेले आहेत. That is baptism. हाच बाप्तिस्मा होय. My old life is dead. माझं जुनं जीवन आता मेलं आहे. My old fornication is dead. माझे जुने जार कर्म आता मेले आहेत. My running after women, deflowering 10 people here, destroying the virginity of 20 girls there is over. I am dead with Christ. माझं इतर स्त्रियांच्या मागे धावणं, 20 लोकांना इथे भ्रष्ट करणं, 10 मुलींचं कौमार्य तेथे नष्ट करणं, या गोष्टी आता मेल्या आहेत. That is the first doctrine. आणि ह्यालाच सगळे प्राथमिक बाबींसंबंधीचे सिद्धांत असं म्हटलं आहे. And the doctrine of eternal judgment. आणि सार्वकालिक न्यायासंबंधीचा सिद्धांत किंवा शिक्षण देखील आहे. Now what does the Bible say? आणि मग बायबल काय बरं सांगतं? He that believeth on me shall have everlasting life. जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन लाभेल. Whose life? कोणाचं जीवन? Our life? आपलं जीवन? The old life? की जुनं जीवन? Today, आज many people do not know that without holiness no man will see the आज Lord. अनेक लोकांना हे माहिती नाही की पावित्र्याविना कुठलाही मनुष्य देवाला पाहू शकणार नाही. The first thing that the Holy Spirit teaches you पवित्र आत्मा आपल्याला शिकवतो ती पहिली गोष्ट म्हणजे is ती म्हणजे righteousness, नीतिमत्ता, truth, सत्य and the judgment to come. आणि येणाऱ्या न्यायाविषयी तो आपल्याला शिकवतो. He reproves the world of sin, of righteousness, of judgment. तो जगाला पापाविषयी, नीतिमत्तेविषयी आणि येणाऱ्या न्यायाविषयी खात्री पटवून देईल असं वचन आहे. That's the first thing the Holy Spirit does. पवित्र आत्मा करतो त्या ह्या पहिल्या गोष्टी. Today, आज we have many people talking about the Holy Spirit. आजकाल अनेक लोक पवित्र आत्म्याविषयी बोलत आहेत. But पण they continue in sin. ते पापामध्येच चालत राहतात. So, what is India आणि seeing? मग भारत आज काय पाहत आहे?
What is India seeing? भारत आज काय पाहत आहे? They are seeing religion, 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 भारत religion. केवळ धर्म 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 पाहत आहे. Listen, ऐका, we cannot drag the name of Jesus in the gutters of India and Nagaland. आपण येशू ख्रिस्ताचं नाव भारतामधील गटारीमध्ये आणि नागालँडमधील गटारीमध्ये ओढू शकत नाही. If there is no जर कुठलंही holiness, पावित्र्य नसेल, you are dragging the name of Jesus in the gutter. जर कुठलंही पावित्र्य नसेल तर तुम्ही येशू ख्रिस्ताचं नाव गटारीमध्ये ओढत आहात हे लक्षात घ्या. One young lecturer saw me 2 days ago, 3 days ago, 2-3 दिवसापूर्वी मला एक लेक्चरर भेटले and he said, I am an MCA, I am done computers, this and ते that. म्हणाले मी MCA केलं आहे, म्हणजे संगणक क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे, But I was living in a house आणि मी एका घरामध्ये राहत होतो and I spoiled the wife in that house and she wanted to run away with आणि me. मग मी त्या घरातील पत्नीला भ्रष्ट केलं आणि तिला नंतर माझ्याबरोबर पळून जायचं होतं. As I started preaching about 20 years ago, nearly 20 years ago, in these Himalayan, sub-Himalayan regions, जेव्हा मी 20 वर्षापूर्वी इथल्या हिमालयाच्या भागात उपदेश द्यायला सुरुवात केली, in one place they said to me, एका ठिकाणी ते मला असं म्हणाले, oh, here boys and girls don't get married. येथे मुलं मुली लग्न करत नाहीत, They just run away into the forests or ते someplace. थेट जंगलामध्ये किंवा इतर ठिकाणी पळून जातात, They run away to some hotel or someplace. कुठल्या तरी हॉटेलमध्ये पळून जातात And then they come back saying, we are now married. आणि मग ते माघारी येतात आणि म्हणतात की आता आमचं लग्न झालं आहे. Who married you? तुमचं लग्न कोणी बरं केलं? The bed of adultery married you? व्यभिचाराच्या पलंगाने तुमचं लग्न केलं का? The bed of fornication married you? जारकर्माच्या पलंगाने तुमचं लग्न केलं का? Is that all that Jesus Christ has done for आणि you? येशू ख्रिस्ताने तुमच्याकरता केवळ हेच केलं आहे का? You don't want His blessing? तुम्हाला त्याचे आशीर्वाद नकोत का? You don't want His holiness? तुम्हाला त्याचं पावित्र्य नकोय का? My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, this is our choice. The choice before लक्षात us. घ्या, आपल्या समोरची निवड हीच आहे. Either we will exalt Jesus. एक तर आपण येशू ख्रिस्ताला उंच करू. We just sang that we will go marching on. आता आपण गाणं गायलं की आपण पुढे जाऊया, पुढे जाऊया. Dead men can't march. लक्षात घ्या, मृत मनुष्य पुढे जाऊ शकत नाही. Fornicators cannot march. जारकर्मी काही पुढे जाऊ शकत नाही. Without holiness, you will not march. पावित्र्याविना तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. This country needs Jesus, the Jesus that will make people return their bribes. या देशाला येशू ख्रिस्ताची गरज आहे की असा येशू ख्रिस्त की जो त्यांनी घेतलेली लाच परत द्यायला भाग पाडेल. This country needs the Jesus who came to the house of that bribe taker, Zacchaeus. या देशाला अशा येशू ख्रिस्ताची गरज आहे की जो येशू ख्रिस्त त्या लाचखोर जक्कयाच्या घरी आला होता. Until people begin to say in Kohima and Dimapur and all these areas, we will return half our goods to the poor. I will not believe their Christianity. कोहिमा, दिमापूर आणि इथल्या इतर भागातील ख्रिस्ती लोक असं जोपर्यंत म्हणत नाहीत की आम्ही आमचं अर्ध द्रव्य गरिबांना देऊन टाकू, तोपर्यंत त्यांच्या ख्रिस्तीत्वावरती मी विश्वास ठेवणारच नाही. That is what Zacchaeus said to Jesus. जक्क येशू ख्रिस्ताला तेच म्हणाला होता, Half of my goods I give to the poor. मी माझं अर्ध द्रव्य गरिबांना पुन्हा देऊन टाकेन. And if I have taken anything unjustly from any man, आणि जर मी अनितीच्या मार्गाने कोणाकडून काही लुबाडलं असेल I will return it तर fourfold. मी ते 4 पटीने परत करीन.
What did Jesus say? येशू ख्रिस्त काय म्हणाला? Today, आज salvation has come to this house. आज या घराला तारण प्राप्त झालं आहे. Oh, my beloved people. अहो माझ्या प्रिय लोकांनो, You know what a Naga officer told me in Delhi? दिल्लीमधील एक नागा अधिकारी मला असं म्हणाला, He said, तो मला असं म्हणाला, if a wagon goes with 10 tons of cement from Delhi to Nagaland, by the time it goes to Nagaland, 9 tons will be जर missing. इथून दिल्लीमधून नागालँडला मालगाडीने जर 10 टन सिमेंट पाठवलं तर नागालँडला पोहोचूपर्यंत त्यातलं 9 टन सिमेंट गायब होऊन जातं. I have never heard such a thing. अशा प्रकारची गोष्ट मी यापूर्वी कधीही ऐकली नव्हती. That is oppression. ही तर दडपशाही आहे That is greed. आणि ही हाव आहे. And all thieves will go to the lake which burneth with brimstone and fire. लक्षात घ्या, अशा प्रकारचे सगळे चोर अग्नी आणि गंधकाने पेटलेल्या त्या नरकाग्नीमध्ये जातील. You know, friends, what? When the gospel went out, the missionaries first went out, Paul and Barnabas. In the 13th chapter of Acts, पहा माझ्या मित्रांनो, आपण प्रेषितांची कृत्ये 13व्या अध्यायामध्ये असं वाचतो की पहिले मिशनरी पौल आणि बर्नबा जेव्हा सुवार्ता प्रसाराकरता प्रथम बाहेर पडले, there was a great opposition. तेव्हा त्यांना फार मोठ्या विरोधाला तोंड द्यावं लागलं. And what did Paul आणि say? मग पौल काय बरं म्हणाला? 13th chapter of Acts, प्रेषित 13वा अध्याय 46th verse. आणि 46वे वचन. Then Paul and Barnabas waxed bold and said, it was necessary that the word of God should first have been spoken to you. तेव्हा पौल व बर्नबा हे निर्भीडपणे म्हणाले की देवाचे वचन प्रथम तुम्हाला But सांगण्याचे seeing अगत्य होते. you put it from you and judge yourselves unworthy of everlasting life, we turn to the Gentiles. तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अवेअर करता व आपणाला सार्वकालिक जीवनाकरता अयोग्य ठरवता, त्या अर्थी पहा आम्ही In the परराष्ट्रीयांकडे 13th वळतो. chapter, the first missionaries of the church were sent out. या 13व्या अध्यायामध्ये मंडळीचे पहिले मिशनरी पाठवण्यात आले. And what did they say? In the same chapter, they found the religious people were not ready to receive the gospel. आणि याच अध्यायामध्ये आपण असं वाचतो की त्या काळचे धार्मिक लोक सुवार्ता स्वीकारायला तयार नव्हते. And the Lord Jesus himself said, आणि प्रभू येशू ख्रिस्त खुद्द असं म्हणाला, the harlots and the publicans go in before you. अहो धार्मिक लोकांनो, तुमच्या अगोदर जकातदार व कसबिणी देवाच्या राज्यात प्रथम प्रवेश करतील. So when they saw their opposition to this message, they said, we will now go to the आणि Gentiles. जेव्हा पौल आणि बर्नबा यांनी सुवार्तेकरता होत असलेला विरोध पाहिला, तेव्हा ते म्हणाले की आता आम्ही परराष्ट्रीयांकडे जातो. 47th verse. 47वे वचन. For so hath the Lord commanded us, saying, I have set you as a light of the Gentiles, that thou shouldst be for salvation unto the ends of the earth. कारण प्रभूने आम्हाला आज्ञा दिली आहे की मी तुला परराष्ट्रीयांसाठी प्रकाश करून ठेवले आहे, यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस. So there it is. The Lord wants to reach the Muslims, the Buddhists, the Hindus, the animists, and the atheists. प्रभू येशू ख्रिस्ताला मुस्लिम, बौद्ध, हिंदू, सर्व जीववादी लोक आणि नास्तिक लोक यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. I see them getting changed, transformed. आणि आज मी त्यांना बदलताना, त्यांचं परिवर्तन होत असताना पाहत आहे. In some of my meetings, I find 90% Hindus
or Muslims. माझ्या काही सभांमध्ये मला असं आढळतं की तिथले 90% लोक हिंदू किंवा मुस्लिम असतात. Turning to the Lord, देवाकडे ते वळत आहेत. returning the stolen things, त्यांनी चोरलेल्या गोष्टी ते परत करत आहेत. falling at the feet of their wives and asking pardon for their adulterous life. ते आपल्या पत्नीच्या पायाशी पडून त्यांच्या व्यभिचारी जीवनामागत तिची क्षमा मागत आहेत. Do you see this, my friends? मित्रांनो, तुम्हाला हे समजतंय का? We have to go forward. We need to go forward. आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे, पुढे जाणं गरजेचं आहे. But पण we cannot go forward until there is deep repentance in our heart. आपल्या अंतःकरणामध्ये सखोल पश्चाताप असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. Eternity is before me. पहा, माझ्या पुढे सार्वकालिकता आहे. I may deceive everybody. I may deceive the police. I may deceive judges. I may deceive everybody. मी सगळ्यांना फसवू शकतो, पोलिसांना, न्यायाधीशांना, सगळ्यांना फसवू शकतो. But I cannot deceive God. पण मी देवाला फसवू शकत नाही. I am headed for eternity. Headed to eternity. I am going to आणि eternity. मी तर आता सार्वकालिकतेमध्ये चाललो आहे. I cannot play with righteousness. आणि असं असताना मी नीतिमत्तेशी खेळ करू शकत नाही. With sin in my hands, I cannot see Jesus. माझे हात पापाने माखलेले असताना मी येशू ख्रिस्ताला पाहू शकत नाही. It is an eternal judgment. तो तर सार्वकालिक न्याय ठरणार आहे. It's not like the judgment in a court. तो काही आपल्या कोर्टामधील न्यायासारखा नव्हे. The court's judgment is only you can be sentenced for a life sentence. आपल्या कोर्टातील शिक्षेमध्ये आपल्याला फार फार तर जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. But no court is going to judge you for eternity. पण आपलं कुठलंही कोर्ट तुमच्यावरती सार्वकालिक न्याय घोषित करू शकणार नाही. This is an eternal judgment. आणि हा तर सार्वकालिक न्याय आहे. No escaping. आणि त्यातून काही निभाव लागू शकणार नाही. It is forever and ever and ever. तो न्याय सदा सर्व काळासाठी असणार आहे. What an opportunity we have आपल्याकडे काय संधी आहे पहा. to show the whole world संपूर्ण जगाला हे दाखवून द्यावं, the Lord प्रभू येशू Jesus ख्रिस्ताने has transformed me. मला बदललं आहे, त्याने माझं परिवर्तन केलं आहे. The Lord Jesus has turned me from all evil and cleansed me. प्रभू येशू ख्रिस्ताने मला माझ्या सगळ्या वाईटापासून परत फिरवलं आहे आणि मला शुद्ध केलं आहे. But my dear people, पण माझ्या प्रिय मित्रांनो, when we go to the cross of Jesus जेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभापाशी जातो and when we repent at the cross of आणि Jesus, जेव्हा आपण प्रभू येशूच्या वधस्तंभापाशी पश्चाताप करतो, you are filled with the righteousness of God. तेव्हा तुम्ही देवाच्या नीतिमत्तेने भरून जाता. Today, आज our righteousness is not even eliminating these tribal differences. अहो, आज आपली नीतिमत्ता अगदी जाती जातींमधील भेद देखील काढून टाकू शकत नाही. A woman told me एका बाईने मला सांगितलं, she was working in the fields ती शेतामध्ये काम करत होती with her mother, तिच्या आई बरोबर, and the insurgents shot the mother, आणि मग तेथे एका बंडखोर व्यक्तीने तिच्या आईला गोळी मारली and the mother fell dead. आणि मग तिची आई तेथेच खाली कोसळली. Does it take a hero to do that? Does it take a hero? आणि हे काय कुठल्या वीराचं काम आहे का, वीरतेचं काम आहे का? Killing a poor woman just at shooting, massacring. एका गरीब बाईची गोळी मारून हत्या करणं काय मोठ्या वीरतेचं काम आहे का? Do you call that तुम्ही Christianity? याला काय ख्रिस्तीत्व म्हणता का? Do you call that the cross? तुम्ही त्याला वधस्तंभ म्हणाल का? Do you call that the resurrection life? तुम्ही त्याला पुनरुत्थित जीवन असं म्हणाल का? No. अगदी नाही.
The Christianity we have today does not even say you are delivered from all your tribalism, all your caste system, all your old habits. You are free. आणि तुमचं ख्रिस्तीत्व आज हे म्हणू शकत नाही की तुमच्या जमातीमधील वादामधून आणि तुमच्या जातीय वादामधून आणि तुमच्या जुन्या सवयीमधून तुमची मुक्तता झाली आहे. No, my friend. नाही माझ्या मित्रांनो, That is not Christ. आणि हा काही ख्रिस्त नव्हे. That is some strange religion of the devil. हा तर सैतानाचा कुठला तरी विचित्र धर्म आहे. If Christ comes in, जेव्हा येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये येतो, we will love all people. तेव्हा आपण सगळ्या लोकांवरती प्रेम करू लागतो. As a matter of fact, your courts will not have any work. Your police will be sitting at their tables without any work. खरं पाहता जर येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये आला तर तुमच्या पोलिसांना आणि न्यायालयांना कुठलंही काम राहणार नाही. That is revival. याला संजीवन म्हणतात. I preached in a criminal tribe. एका गुन्हेगारी जमातीमध्ये मी संदेश दिला. Murderers, thieves, stopping the railway wagons and robbing the people on the road. त्या लोकांमध्ये खुनी लोक होते, लुटारू लोक होते, चालती आगगाडी लुटणारे किंवा रस्त्यावरती लूट करणारे लोक होते. When revival came to that tribe, पण जेव्हा त्या जमातीमध्ये संजीवन आलं, most of the thieves were converted. त्यापैकी अनेक चोरांचं परिवर्तन झालं. And the police outpost, the police station or outpost there, the government removed it. They said there's no need for this police outpost. आणि मग तिथल्या भागामध्ये असणारं पोलीस ठाणं सरकारने काढून टाकलं. ते म्हणाले की येथे पोलीस ठाण्याची आता अजिबात गरज राहिलेली नाही. I was preaching in an area of America, in a farming area. आणि मी अमेरिकेतील एका शेतीच्या भागामध्ये उपदेश करत होतो. When revival broke out, जेव्हा तेथे संजीवन आलं, all the drink shops, तेव्हा तिथले सगळे दारूचे दुकानं they closed. बंद झाले. And the children of those owners of the drink shops were converted. आणि मग त्या दारूच्या दुकानांच्या मालकांच्या मुलांचं परिवर्तन झालं. One or two of them went out as missionaries. आणि त्यापैकी एक दोन जण तर मिशनरी म्हणून देखील बाहेर पडले. That is Christ. आणि हाच ख्रिस्त आहे. When Christ comes, जेव्हा ख्रिस्त येतो righteousness comes, तेव्हा नीतिमत्ता येते, love comes, प्रीती येते, purity, inner purity comes. आंतरिक शुद्धता येते. And in the family, आणि मग कुटुंबामध्ये there is harmony and love. सुसंवाद नांदू लागतो आणि प्रीती नांदू लागते. I will stop there. येथे थांबतो. Although I have not finished my message, जरी माझा संदेश संपला नाही तरी आता मी येथे थांबतो. may God open your eye देव तुमचे डोळे उघडो. to look at eternity. सार्वकालिकतेकडे पाहण्याकरता देव तुमचे डोळे उघडो. You and I can enter eternity before the morning. आणि लक्षात घ्या, कदाचित उद्याची सकाळ होण्यापूर्वीच तुम्ही आणि मी सार्वकालिकतेमध्ये जाऊ शकतो. How are we entering eternity? आणि जर तसं झालं तर आपण सार्वकालिकतेमध्ये कसे बरं प्रवेश करणार आहोत? Let us pray. प्रार्थना करूया. Let us bow our heads in prayer. प्रार्थनेकरता माना झुकूया. Lord, let me not have a strange religion. प्रभू, माझं धर्माचरण असं विचित्र असू देऊ नको. Let me not have the devil's religion. आणि माझ्यामध्ये तो सैतानाचा धर्म नसावा. You have said, blessed are the pure in heart. तू असं म्हणालास की जे अंतःकरणात ते शुद्ध ते धन्य, They shall see God. कारण ते देवाला पाहतील. Oh Lord, make Nagaland the light of all these regions. प्रभू, नागालँडला या सगळ्या प्रदेशामध्ये प्रकाश असं बनवून टाक. Let us not have some other Jesus. आमच्यामध्ये दुसराच कुठला तरी भलता येशू असू नये.
Let us not have a false religion. आमच्यामध्ये खोटं धर्माचरण असू नये. Let us not have unclean hands. आणि आमच्यामध्ये अशुद्ध हात असू नयेत. Let us not have unloving heart. आमच्यामध्ये प्रेम न करणारा अंतःकरण असू नये. We are ready to enter eternity. सार्वकालिकतेमध्ये प्रवेश करण्याकरता आम्ही तयारच आहोत. How shall we enter आणि eternity? असं असताना सार्वकालिकतेमध्ये आम्ही कसा बरं प्रवेश करावा? Oh Lord, forgive us. हे देवा आम्हाला क्षमा कर. Loving Father, हे प्रेमळ पित्या, we have sinned very greatly. आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाप केलं आहे. Those who worship idols, their conscience does not function. आणि जे मूर्तीची उपासना करतात त्यांचा सत्सद विवेक अजिबात चालत नाही. But Lord, we that come to Calvary, देवा आम्ही जे काल्वरीपाशी येतो, we want Calvary love. आम्हाला त्या काल्वरीची प्रीती हवी आहे. We want the righteousness that comes from the cross. वधस्तंभावरून येणारी नीतिमत्ता आम्हाला हवी आहे. We want that love which comes from the cross, वधस्तंभावरून येणारी प्रीती आम्हाला हवी आहे, which breaks every barrier की जी वधस्तंभावरली प्रीती सगळे अडखळण तोडून टाकते and brings practical righteousness. आणि आमच्यामध्ये व्यावहारिक नीतिमत्ता घेऊन येते. Hear our prayer प्रभू आमची प्रार्थना ऐक and forgive our sin. आणि आमच्या पापांची आम्हाला क्षमा कर. In Jesus' almighty name. येशूच्या सर्व समर्थ नावात. Amen. आमेन. And now may the grace of our Lord Jesus and the love of God and the power of the Holy Spirit rest on you, dear people. Amen. Amen.